सो ॲन्युइटी नंतर आता आपण पाहणार सिंकिंग फंड. सिंकिंग फंड विषयी कोणाला काही माहिती आहे का? सिंकिंग फंड काय असतं? एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही आता एखाद्या सोसायटीमध्ये राहता, शहरामध्ये राहत असताना एखाद्या सोसायटीमध्ये राहता. त्या सोसायटीमध्ये पर मंथला किंवा इयरली तुम्ही एक पर्टिक्युलर अमाऊंट मेंटेनन्स फी म्हणून जमा करता. सोसायटीला मेंटेनन्स फी म्हणून तुमचं जमा करता. मग ती 500 मंथली असेल किंवा 6000 5000 काहीतरी इयरली असेल. अशा पद्धतीने एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्ही तुमच्या सोसायटीला जमा करता. ती कशासाठी? तर मेंटेनन्स फीसाठी. आता ती एक्झॅक्ट कशासाठी यूज करणार आहेत हे माहिती आहे का? नाही. पण वर्षभरात काहीही काम निघू शकतं. त्या कामासाठी इन ॲडव्हान्स काहीतरी अमाऊंट जमा करून ठेवलेली आहे, की ज्यावेळेस काही काम निघेल त्यावेळेस त्यातली अमाऊंट वापरून ते करता येईल. सो म्हणजे फ्युचरचा विचार करून आजपासूनच आपण काय केलं, की आतापासून ती पर्टिक्युलर अमाऊंट बाजूला काढायला सुरुवात केली. सो अशा अमाऊंटला म्हटलं जातं सिंकिंग फंड. आता बघूयात आपण काय म्हटलं. एव्हरीवन इज अवेअर दॅट व्हेन आर अँटिसिपेटिंग some expenditure in future, we may like to keep the money ready for that particular expenditure, expected to occur at that time. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, की फ्युचरमध्ये लागणारी जी काही अमाऊंट आहे, की फ्युचरमधले जे एक्सपेंडिचर आहे त्याच्यासाठी आताच पर्टिक्युलर अमाऊंट वेगळी काढून ठेवणे किंवा मनी तयार करून ठेवणे, याला म्हटलं तर सिंकिंग फंड. फॉर एक्झाम्पल, द हाऊसिंग सोसायटी वुड लाईक टू हॅव सर्टन अमाऊंट रेडी फॉर द वूड बी रिपेअर ऑफ द बिल्डिंग. म्हणजे मेंटेनन्ससाठी एखाद्या हाऊसिंग सोसायटी, आपण तेच आता एक्झाम्पल घेतलं. फॉर दिस पर्पज द सोसायटीज कलेक्ट periodically a fixed contribution from each of their members to build in required fund. Such as collection is called the sinking fund. The sinking fund is interest earning fund in which equal deposits are made at equal interval of time. आता याच्यामध्ये काय होतं, आता हे सिंकिंग फंड हा इंटरेस्ट अर्निंग कसा आहे? कारण सिंकिंग फंड हा कोणाच्या तरी हातामध्ये जमा नसतो. हा तुमचा काय होतो, तर बँकेमध्ये तुम्ही जमा करून ठेवताय. जरी सोसायटीकडे असेल तो फंड, तरी सोसायटी सुद्धा बँक अकाउंटला टाकते. तो बँक अकाउंटला टाकत असताना तो इंटरेस्ट अर्निंग आहे, त्याच्यावर बँक तुम्हाला इंटरेस्ट देत असते. आता हा जो सिंकिंग फंड आहे हा काय आहे, तर हा पर्टिक्युलर अमाऊंट ठरलेली आहे, पर्टिक्युलर पिरियड सुद्धा त्याच्यासाठी ठरलेलं आहे. म्हणजे जर ₹500 तुम्ही सिंकिंग पर मंथ पेड करताय, तर ते पर मंथ आणि 500 ही अमाऊंट सेम राहणार आहे, ती काही चेंजेस होणार नाही. म्हणजे ते काय म्हटलंय, तसं सिंकिंग फंड इज इंटरेस्ट अर्निंग फंड इन विच इक्वल डिपॉझिट, म्हणजे सेम डिपॉझिट तुम्ही करणार, अमाऊंटमध्ये चेंजेस नसणार, आर मेड ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ओके. एक मिनिट हा. So, these sinking funds need not be for building repairs only. They can be for machineries in factory, vehicles in transportation company and so on. मग ते सिंकिंग फंड हा फक्त बिल्डिंग रिपेअरसाठी नाही यूज केला जातो. तर एखाद्या कंपनीमध्ये एखादी मशिनरी आणायची जी खूप कॉस्टली आहे, तर त्याच्यापासून आजपासूनच आपण थोडं थोडं पर्टिक्युलर अमाऊंट त्यासाठी जमा करून ठेवतोय. किंवा एखादं व्हेकल, म्हणजे की ट्रान्सपोर्टेशन कंपनीमध्ये एखादं व्हेकल घ्यायचं आहे, तर त्यासाठी लागणारी जी काही दर पर मंथली किंवा पर वीकली आपण काहीतरी अमाऊंट त्यासाठी सेपरेट काढतोय. सो अशा सगळ्या अमाऊंटला सिंकिंग फंड म्हटलं जातं. ऑब्झर्व दॅट सिंकिंग फंड इज ऑल्सो ॲन्युइटी इन विच द ड्युरेशन पिरियड अँड द पिरियडिक पेमेंट आर डिसाइडेड. आता सिंकिंग फंडला सुद्धा तुम्ही ॲन्युइटी म्हणू शकता, कारण ह्याच्यात सुद्धा ड्युरेशन ठरलेलं आहे, पिरियड ठरलेले आहेत, पिरियडिक पेमेंट ठरलेलं आहे, बेसिस ऑफ मॉनिटरी रिक्वायरमेंट ऑफ द कम्प्लिशन ऑफ द ॲन्युइटी. हेन्स द एक्झाम्पल बेस्ड ऑन द सिंकिंग फंड. आता सिंकिंग फंडवरचं एक एक्झाम्पल, हे एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्यायचं दिसतंय. ते एक्झाम्पल नंबर 1, विस्टा इंडस्ट्रीज. दिसते सगळ्यांना एक्झाम्पल इथे? एक्झाम्पल दिसतं का सगळ्यांना? ठीक आहे, एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्या, आपण ते सॉल्व्ह करूयात आता. Vista Industries created a fund to replace its present machinery
with a new one in 8 years. Vista Industries created a fund to replace its present machinery. म्हणजे विस्टा इंडस्ट्री फंड क्रिएट करते, जमा करते कशासाठी? कारण जी त्यांची आत्ताची मशिनरी आहे ती चेंज करून त्याच्या जागेवरती नवीन मशिनरी टाकायची 8 वर्षानंतर. म्हणून त्याच्यासाठी लागणारा जो फंड आहे तो आजपासून जमा करायला लागतो. The estimated cost of the new machinery at that time would be rupees 21 lakh. मग ह्याची प्राइस काय आहे? त्या मशिनरी ज्यावेळेला तुम्ही विकत घ्याल तेव्हा त्याची प्राइस किती असेल? तर 21 लाख त्याची प्राइस असेल. द एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ द प्रेझेंट मशिनरी आफ्टर 8 years वुड बी रुपीज 1 lakh. म्हणजे जी त्यांची आता प्रेझेंट मशिनरी ती यूज करतात ती विकल्याच्या नंतर त्याच्यातून तुम्हाला 1 लाख रुपये त्यांना मिळू शकतात. म्हणजे त्यांना अजून किती गरज आहे? तर त्यांना अजूनही 20 lakhsची गरज आहे. 1 lakh ऑलरेडी त्यांची जुनी मशिनरी विकून त्यांना मिळतील आणि त्यांना 20 lakhची अजून गरज आहे. Determine the amount to be deposited in the every quarter at 9% per annum compounded quarterly. मग जे हे 21,000 आहेत, 21 lakhs आहेत, त्याच्यावरती कंपाऊंड 9% पर ॲनम कंपाऊंड या रेटने ते डिपॉझिट जमा करतायत कंपाऊंड क्वार्टरली. सो ते 3 महिन्यांनी एकदा जमा करतायत. वी आर गिवन द ॲन्युटी इमिजिएट एन इज इक्वल टू 8 years अँड आय म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू 9/100 म्हणजे 0.909. 9% म्हणजे 0.9%. द अक्युमुलेटेड अमाऊंट शुड बी. आता आपण काय करूयात तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. झालं सगळ्यांचं लिहून? क्वेश्चन लिहून झालंय का सगळ्यांचा? होय सर. ठीक आहे, मग आपण त्याचं प्रॉब्लेम कडे जाऊया, सॉरी सोल्युशन कडे जाऊया त्याच्या. ओके, सो प्रॉब्लेम काय होता पुन्हा एकदा बघा. बिझनेस मॅथमॅटिक्स तर याच्यामध्ये ओके, सो okay, so we are given the annuity is immediate n is equal to 8 years. Here solution मध्ये solution here n is equal to 8 years and I is equal to 9/100. It is equal to 0.09. इंटरेस्ट मिळाला 9, n मिळालं 8 years. ओके, देन द अक्युमुलेटेड अमाऊंट शुड बी. आता त्यांना किती अमाऊंट जमा करायची आहे? तर अमाऊंट इज इक्वल टू ऑलरेडी जी नवीन मशिनरी परचेस करणार आहोत आपण, म्हणजे कंपनीची नवीन मशिनरी परचेस करणार आहे, त्या नवीन मशिनरीची व्हॅल्यू किती आहे? तर 21 लाख. म्हणून आपण काय करता येते? 21 lakh minus
ते जे जुनी त्यांची जी ओल्ड मशिनरी आहे ती विकणार आहे, त्याची प्राइस किती येणार आहे, तो 1 लाख म्हणून केला जातो मायनस 1 लाख. मग आता त्यांना टोटल किती अमाऊंट जमा करावी लागणार आहे नवीन मशिनरी घेण्यासाठी, 20 लाख. So new machinery amount is 20 lakhs. So amount त्यांना जमा किती करायला लागणार, 20 lakh. Since the interest is compounded quarterly, जर इंटरेस्ट क्वार्टरली जमा करणार असतील, since आता मी पुन्हा since the interest is compounded quarterly. If interest is compounded quarterly, the interest quarterly जमा करणार असतील तर A is equal to C upon किती आहे मग 4 I divided by 4. So I divided by 4. आपण मागच्या annuityचा फॉर्म्युला पाहिलाय बघा. Then A bracket 1 plus 1 upon 4 and क्वार्टरली असल्यामुळे आपण लिहितो. एक मिनिट, इफ सिन्स द इंटरेस्ट इज कंपाउंडेड क्वार्टरली, जर क्वार्टरली, आता इथे त्यांचं चुकलंय का बघा, नाही क्वार्टरलीला बरोबर 4 क्वार्टरलीला, ओके गुड बरोबर आहे, 4n मायनस 1 हा झाला आपला फॉर्म्युला. आता अमाउंट आपल्याला मिळालेली आहे, अमाउंट किती आहे 20 लाख. अमाउंट आहे 20 लाख. आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल अमाउंट C डिवाइडेड बाय I किती आहे 0.09 divided by 4. Then in bracket 1 plus 1 upon 4. Sorry, 1 नहीं, I upon 4 है ना, I upon 4. So 0.09 upon 4. Then 4 into 8 क्या है 8 minus 1. Okay, so 20 lakh is equal to C 0.09 upon 4. किती येतं बघा, 0.09 upon 4. 0.0225. 0.0225. Then bracket 1 plus 0.0225 is equal to 1.0225 raised to 4 into 8, 32 minus 1. Okay, minus 1. So it is equal to 20 lakh C upon 0.0225. Then आता 1.0225 raised to 32. याचं raised to 32 याचं तुम्हाला आन्सर क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे बघा, गिवन म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता इथे 32 फाइंड आउट करायची गरज नाहीये. समजलं? मग ते कसं तुम्हाला आन्सर काय मिळेल त्याचं 2.038 2.038 हे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं आहे मायनस 1. सो 20 lakh is equal to C upon 0.0225 into
1.038 इंटू 1.038. आता मी याचा आन्सर लिहून देतो पुढे. सो 20 lakh is equal to आता इथे काय होणार आहे 20 lakh c is equal to काय मग c is equal to हे इथे 1.038 मल्टिप्लाय केलं ते काय आहे डिवाइड कशाला 20 lakh divided by 1.038 आणि हे जे 0.0225 आहे इथे हे काय होईल डिवाइड आणि केलं मल्टिप्लाय इनटू 20 lakh into 0.22 0.0225. Okay, so C is equal to आता किती होईल 20 lakh into 20 lakh into 0.0225. So it is equal to 45,000. So 45,000 divided by 1.038. So 45,000 divided by 1.038. So it is equal to 43,352.60. Is the answer? So C is equal to 43,352.60. 43,352.60 एवढं काय करावं लागणार आहे विस्टा इंडस्ट्रीज शुड प्रोव्हाइड फॉर ₹43,352.60 ॲट द एंड ऑफ इच क्वार्टर फॉर 8 year. म्हणजे प्रत्येक क्वार्टर नंतर म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानंतर विस्टा इंडस्ट्रीजला किती प्रोव्हाइड करावे लागणार आहेत सो 43,352 असे 8 वर्ष त्यांना प्रोव्हाइड करावे लागणार आहेत तेव्हा त्यांची एवढी 20 लाख ही अमाऊंट कलेक्ट होईल. समजलं सगळ्यांना हे समजलं सगळ्यांना पिझ्झा याच्यामध्ये कोणाला डाऊट सर अटेंडन्स लावा बघू सगळ्यांनी पहिला ह्याच्या चॅट बॉक्स मध्ये त्याच्यानंतर हा क्वेश्चन झाल्याच्या नंतर हाऊसिंग सोसायटी नेक्स्ट क्वेश्चन घ्या लिहून हाऊसिंग सोसायटी एक मिनिट मी तुम्हाला शेअर करतो क्वेश्चन हाऊसिंग सोसायटी हॅव्हिंग दिसतोय सेकंड नंबर प्रॉब्लेम having 12 members want to collect a sinking fund of rupees 1,66,680 for repairs within period of 3 years. Within period of 3 years, if the rate of interest is 15% per annum to be compounded yearly, how much yearly payment each member has to be to make towards the fund so as to meet the requirement. Okay, the amount required आता orally आपण एक्सप्लेन करून घेऊया the amount required after 3 years आपल्याला 3 वर्षानंतर अमाउंट किती पाहिजे 1,66,680 इंटरेस्ट किती म्हटलंय 15% आणि किती म्हटलंय 3 years. सो आपण एन्युइटीचं फॉर्म्युला अमाउंटचा फॉर्म्युला यूज करूयात एन्युइटी मध्ये सो A इज इक्वल टू C अपॉन I then bracket 1 plus I raised to n minus 1. So see 1,66,000 amount दिलेली आहे 1,66,680 equal to C
अपॉन आय किती आलं 15% म्हणून 0.15 इन ब्रॅकेट 1 प्लस आय किती आहे 0.15 रेस टू एन किती आहे 3 इयर्स म्हणून 3 मायनस 1. सो आता काय केलं 1 प्लस 0.15 सो 1.15 बरोबर आहे 1.15 1.15 चं काय म्हटलंय रेस टू 3 सो 1.15 आता रेस टू 3 कसं करणार आपण त्याचं 1.15 इंटू 1.15 म्हणजे किती झालं रेस टू 2 पुन्हा इंटू 1.15 सॉरी 1.15 इंटू 1.15 म्हणजे झालं रेस टू आणि पुन्हा इंटू 1.15 ते म्हणजे झालं रेस टू 3 सो आन्सर येतं 1.520875 सो सेम आलं ओके आता हे झालं याचं आन्सर -1 आता याच्यातून परत -1 केल्यावरती याचं काय मिळतं 0.520875 ओके सो हे आलं आता काय केलं त्यांनी हे 0.15 जे होते ते काय केले ते डिवाइड तिकडे नेऊन मल्टिप्लाय केले दिसतं 1,66,080 इंटू 0.15 मल्टिप्लाय केलं आणि हे जे आन्सर आलं होतं 0.520875 ते त्यांनी डिवाइड केलं सो 1,66,680 इंटू 0.15 सो आन्सर आलं 25,002 सो 25,002 ला डिवाइड बाय 0.520875 सो आन्सर मिळालं 48,000 सो C is equal to 48,000. So hence the annual periodic payment of all 12 members should be rupees 48,000. Each member has to pay. आता झालं किती 48,000 त्यांना annually कलेक्ट करायचं पण किती मेंबर्स आहेत 12 मेंबर्स आहेत आपल्याला each member काढायचं त्यामुळे आपण काय करू 48,000 डिवायडेड बाय टोटल प्रिन्सिपल अमाउंट डिवायडेड बाय नंबर ऑफ मेंबर्स किती आहेत 12 सो म्हणजे 4,000 each member to pay annually towards the sinking fund. So त्यांना प्रत्येकाला काय करावं लागणार की वर्षाला 4,000 रुपये annually जमा करावं लागणार sinking fund साठी. सो अशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचंय ओके तो सिंकिंग फंड झाल्याच्या नंतर पुढचा जो आपला पार्ट आहे तो येतो then example valuing present value of immediate annuity आता annuity present value कशी फाइंड आउट केली जाते तो त्याच्यासाठी हा एक क्वेश्चन लिहून घ्या find the present value of an annuity of rupees 2,000 annuity ची present value किती आहे 2,000 paid at the end of each year for 2 years each year for 2 years sorry 4 years find the end of each year for 4 years म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटीचं आपल्याला फाइंड आउट करायचं सॉरी पेड करायचं सांगितलेलं आहे सो असे 4 वर्ष करायचे ऍट 11% कंपाऊंडेड अॅन्युअली आता आपल्याला काय करायचंय सी दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे 2,000 म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे प्रेझेंट व्हॅल्यू 2,000 त्याच्यानंतर तुम्हाला दिलेले एन दिलेलं आहे 4 आणि इंटरेस्ट दिलेला आहे आय दिलेला आहे 11% सो पी इज इक्वल टू सो आपण पी नाही येते ए ला कंपाऊंडेड एन्युटी फाइंड द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन एन्युटी सॉरी पी वन म्हणू शकतो किंवा ए पण म्हणू शकतो अमाऊंट किंवा प्रेझेंट व्हॅल्यू त्याची सो पी इज इक्वल टू सी अपॉन आय सो 1 minus 1 plus I minus n so p is equal to 2,000 divided by I किती आहे 11% 1 minus 1 plus 0.11 raised to minus 4 आता ज्यावेळेला एक लक्षात घ्या ह्या फॉर्म्युला मध्ये काय बदल आहे अमाउंटच्या आणि पी च्या प्रेझेंट व्हॅल्यूच्या आणि अमाउंटच्या फॉर्म्युला मध्ये काय बदल आहे
प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये आपण इंटू इथे प्लस एन असतो, बरोबर आहे. आणि प्रिन्सिपलचा जो अमाऊंट, सॉरी प्रेझेंट व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला आहे त्याचं तिथे मायनस एन केलेलं आहे. बाकी तुमचा फॉर्म्युला सेम आहे. काय केलंय इथे मायनस एन, आणि इथे -1 होतं परत त्याच्यानंतर, तो -1 त्यांनी, ठीक आहे, त्यांनी सुरुवातीलाच घेतलेलं आहे, 1 मायनस असं केलेलं आहे. सो जो मायनस एन आहे तो, सॉरी प्लस एन होता तो इथे मायनस एन घेतो प्रेझेंट व्हॅल्यूचा जेव्हा आला. मग प्रेझेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू सी, मीन्स तुमच्या एन्युटी येतं सी, सी divided by I in bracket 1 minus 1 plus I raised to minus 7. So 2000 C divided by I चे amount आहे 0.11 in bracket 1 minus, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट 1 plus 0.11 raised to minus 4. ओके, सो हा झाल्याच्या नंतर आता P 2000 divided by 1, ते इथे काय विचारतो I, sorry, so विचारलं होतं I. So okay, so 2000 divided by 0.11, 1 minus 1.11 raised to minus 4. So 1.11 आता raised to minus 4 म्हणजे काय होतं की -4 जरी असेल ते, सो त्याचं मायनसचं साईन घालवायचं असेल, ना -4 आहे, मायनसचं साईन घालवायचं असेल तर काय करावं लागतं त्याला, तर त्याला न्यूमरेटरला आहे त्याला डिनॉमिनेटरला घेता येतं. म्हणजे आता 1.11 आहे, 1.11 चा मिनिंग काय होतो, 1.11 डिवायडेड बाय 1. जर तुम्हाला त्याचं मायनस साईन घालवायचं तर काय करायचं, 1.11 चं न्यूमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला आणायचं, आणि जो 1 जो आपण डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला न्यायचा. म्हणजे 1.11 डिवायडेड बाय 1 रेस टू -4 आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, 1 डिवायडेड बाय 1 - 11 रेस टू 4 करायचं, म्हणजे प्लस होईल, म्हणून आपण ते त्या पद्धतीने केलं मॅथ्सच्या रूलनुसार. मग आता आपला आन्सर मिळेल 1 डिवायडेड बाय 1.11 रेस टू 4. सो 1 मायनस, आता 1.11 रेस टू 4 चा किती येतो, 1.11 into equal to, so 1.51807041. so 1 minus 1 divided by, आता याला 1 divided by आधी करून घ्या, 1 divided by 1.51807041, so it is equal to 0.65873097. okay, so 97. सो आता काय होईल, 1 मधून आपल्याला -1, सो आन्सर येतं 0.3412690256 आहे, पण मग आपण इथे 3 वरती त्यांनी थांबवलं. ओके, आता हे झाल्याच्या नंतर आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन इझी पडेल. आता हे जे 0.34126903 आले त्यांनी काय केलं, 2000 ला मल्टिप्लाय करायचं आणि डिवायडेड बाय 0.11, सो इंटू 2000, सो आन्सर येतं 682.54, 682.54. so 682.54 divided by 0.11, so it is equal to 6204.89, 6204.89. सो आन्सर हे राईट आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि या ठिकाणी आपण मग हा जो ॲन्युटी नियम आहे हा संपला. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूयात, ते डेप्रिसिएशन पाहूया. त्याचं डेप्रिसिएशन जो आपला पुढचा चॅप्टर आहे तो पाहूयात, कारण तुमची कदाचित मार्चच्या फर्स्ट वीकला, ओके,
सो कोणाला काही डाऊट्स आहेत का याच्यात एन्युटी EMI मध्ये असतील तर बोला मला हुजीफा Yes, sir. काही डाऊट्स आहेत No. ओके ठीक आहे जर तुम्हाला कोणाला मॅथ्स मध्ये काही डाऊट्स असतील आणि तुम्हाला कळत नसेल तुम्हाला जर माझ्याशी फोनवरती बोलायला सुद्धा कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही सगळ्यांनी नाही एकाने वेळ काढून एका दिवशी कॉलेज येऊन जर तुमचे डाऊट्स माझ्या क्लिअर करून घेतले तरी चालेल पण सगळ्यांना एकदम अलाउड करणार नाही समजलं ओके मग आपण आता स्टॉप करूयात लेक्चर